पहा, आजच्या तासात आपण मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्टमधला नवीन चॅप्टर सुरू करत आहोत. त्या चॅप्टरचं नाव आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. आपण मागच्या वर्षी आणि यावर्षी पण फर्स्ट पार्टमध्येच लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स अभ्यासलो आणि 8वीला असताना लिनियर इक्वेशन्स इन 1 व्हेरिएबल अभ्यासलेले आहेत. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय, तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन कळण्याच्या अगोदर आपण 9वीला असताना पॉलिनोमियल्स हा एक धडा अभ्यासलो आणि टाइप्स ऑफ पॉलिनोमियल्स मध्ये लिनियर पॉलिनोमियल अँड क्वाड्रॅटिक पॉलिनोमियल असे प्रकार अभ्यासलो होते. आणि मग ज्या पॉलिनोमियलचा हायेस्ट डिग्री ऑफ द व्हेरिएबल 1 असतो त्या पॉलिनोमियलला लिनियर पॉलिनोमियल म्हणतात. आणि ज्या पॉलिनोमियल मधील व्हेरिएबलचा हायेस्ट डिग्री हा 2 असतो अशा पॉलिनोमियलला क्वाड्रॅटिक पॉलिनोमियल म्हणतात. हे आपण अभ्यासलेले आहे. बघा, थोडक्यात सांगतो. जर व्हेरिएबलचा हायेस्ट इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इज 1, then polynomial is called linear polynomial, and highest index of the variable is 2, then polynomial is quadratic polynomial. अशा वेळेस त्या पॉलिनोमियलला क्वाड्रॅटिक पॉलिनोमियल म्हणतात. आणि मग इथे मी फळ्यावर काही पॉलिनोमियल्स लिहिलेले आहेत, 1 2 3 4 5. आपल्याला ह्या पॉलिनोमियल्स पैकी ओळखायचं आहे की कोणते पॉलिनोमियल लिनियर आहेत आणि कोणते पॉलिनोमियल क्वाड्रॅटिक आहेत. 1 मार्काला विचारू शकतात. आणि मग मी सांगितल्याप्रमाणे हायेस्ट इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल पाहायचा. बघा, या पॉलिनोमियल मध्ये x या व्हेरिएबलचा हायेस्ट इंडेक्स लिहिलेला नाही याचा अर्थ 1 असतो, म्हणून हा पॉलिनोमियल लिनियर आहे. 5x + 9 हा लिनियर पॉलिनोमियल आहे. या पॉलिनोमियल मध्ये x या व्हेरिएबलचा हायेस्ट डिग्री किंवा हायेस्ट पॉवर 2 आहे, म्हणून हा पॉलिनोमियल या गटात येतो. हा क्वाड्रॅटिक पॉलिनोमियल आहे. या पॉलिनोमियल मध्ये हायेस्ट डिग्री ऑफ द व्हेरिएबल 1 आहे, म्हणून हा लिनियर पॉलिनोमियलच्या गटात येतो. यामध्ये हायेस्ट डिग्री 2 आहे, म्हणून हा क्वाड्रॅटिक पॉलिनोमियल होतो. आणि हा शेवटचा मोनोमियल एकच टर्म असलेला पॉलिनोमियल आहे. बघा, हे पण प्रकार शिकलोत आपण. 1 टर्म असेल तर त्या पॉलिनोमियलला मोनोमियल म्हणतात, 2 टर्म असतील तर बायनोमियल, 3 टर्म असतील तर ट्रायनोमियल. याप्रमाणे हा मोनोमियल, यामध्ये सुद्धा हायेस्ट डिग्री ऑफ द व्हेरिएबल 2 आहे, म्हणून हा पॉलिनोमियल सुद्धा क्वाड्रॅटिक पॉलिनोमियल आहे. आणि मग हे पॉलिनोमियलचे प्रकार आपण अभ्यासलो. इथे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन अभ्यासायचे आहे. ठीक आहे. मग हे क्वाड्रॅटिक पॉलिनोमियल झालेत. ही लिनियर पॉलिनोमियल आणि ही क्वाड्रॅटिक पॉलिनोमियल. आणि मग हे जे क्वाड्रॅटिक पॉलिनोमियल आहे, हे जर आपण 0 शी इक्वेट केलं तर जे इक्वेशन मिळतं, आता अशा इक्वेशनलाच क्वाड्रॅटिक इक्वेशन्स असं म्हणतात. मग हा पॉलिनोमियल आपण 0 शी इक्वेट करू. इक्वेशन म्हटल्यानंतर असा मॅथमॅटिकल स्टेटमेंट असतो ज्याच्यामध्ये 2 साइड असतात. बघा, इथे हा पॉलिनोमियल होता, इथे फक्त पॉलिनोमियल होता, 2 साइड नाही आहे त्या स्टेटमेंटमध्ये. मग हा पॉलिनोमियल आहे. मग आपण 0 शी इक्वेट केल्यानंतर याला 2 साइड येतात आणि 2 साइड मिळाल्यामुळे आता हा इक्वेशन होतो. ही मॅथमॅटिकल स्टेटमेंट आता इक्वेशनच्या स्वरूपात आहे, फॉर्म मध्ये, ज्यामध्ये हायेस्ट डिग्री ऑफ द व्हेरिएबल 2 आहे, म्हणून याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतात.
बघा यातला क्वाड्रा जो शब्द आहे, क्वाड्राचा अर्थ स्क्वेअर असा होतो. क्वाड्रा या शब्दाचा अर्थ काय होतो? स्क्वेअर. म्हणजे ज्या इक्वेशन मध्ये स्क्वेअर आहे व्हेरिएबलचा, अशा इक्वेशनना क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतात. आणि मग हा पॉलिनोमियल झिरोशी इक्वेट केल्यानंतर हे इक्वेशन मिळतं. हे जी इक्वेशन्स आहेत, आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहेत. जी पॉलिनोमियल होती, आपण यांना झिरोशी इक्वेट केल्यानंतर जी इक्वेशन्स मिळाले, आता यांना काय म्हणायचं? क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. ठीक आहे. मग आपल्याला कोणतेही 2-3 क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहा असं एक प्रश्न आहे प्रॅक्टिस सेटमध्ये. आणि कोणतेही 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहा याचा अर्थ प्रत्येक विद्यार्थी आपल्या मनाने वेगवेगळ्या प्रकारचे इक्वेशन लिहू शकतो आणि ती सर्व इक्वेशन्स उत्तर बरोबर असतात. अशा प्रश्नांना ओपन एंडेड क्वेश्चन म्हणतात. आणि मग लक्षात घ्या, आपण कोणताही एक व्हेरिएबल घेऊन असे अनेक क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहू शकतो. आणि मग त्यापैकी 2 विचारला असेल तर 2 लिहायचं, 3 विचारलं असेल तर 3 लिहायचं. याप्रमाणे प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये पहिला प्रश्न तोच आहे, राईट एनी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. आणि मग तुम्ही त्या ठिकाणी कोणतेही 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचे. आणि हे लिहिताना एक्सच व्हेरिएबल घ्यावं असं काही नाही, तर कोणताही व्हेरिएबल घेतला तरी चालतं. ठीक आहे. हा झाला क्वाड्रॅटिक इक्वेशन. पुन्हा सांगतोय, ज्या इक्वेशनमध्ये हायेस्ट इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल 2 असतो, अशा इक्वेशनना क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हणतात. मग आता क्वाड्रॅटिक इक्वेशन चा स्टँडर्ड फॉर्म किंवा याला जनरल फॉर्म असं सुद्धा म्हणतात. स्टँडर्ड फॉर्म ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा जनरल फॉर्म ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि मग ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म म्हणजे प्रत्येक क्वाड्रॅटिक इक्वेशन ह्या या फॉर्म मध्ये लिहिता येतो. हा फॉर्म असा आहे, ax² + bx + c = 0. आपण लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबलचा स्टँडर्ड फॉर्म मागच्या धड्यात अभ्यासलो, जो ax + by + c = 0, ज्यामध्ये x आणि y या दोन्ही व्हेरिएबलचा हायेस्ट इंडेक्स 1 असतो, म्हणून तो लिनियर असतो इन 2 व्हेरिएबल. आता इथे हायेस्ट इंडेक्स 2 असेल तर याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतात. म्हणून x या व्हेरिएबलचा पॉवर हा 2 आहे. आणि लक्षात घ्या, एकच व्हेरिएबल असलेला हे इक्वेशन असतं. लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल मध्ये 2 व्हेरिएबल असतात. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये एकच व्हेरिएबल असलेला हा पॉलिनोमियल असतो लेफ्ट साइड, आणि ज्याच्यामध्ये हायेस्ट इंडेक्स 2 असतो, असा हा इक्वेशन. याला स्टँडर्ड फॉर्म म्हणतात, ज्यामध्ये ए, बी आणि सी आर एनी रियल नंबर्स. हे कोणतेही रियल नंबर्स असतील, पण ए मात्र 0 नसावा. ए नॉट = 0. ए ची व्हॅल्यू हे तिन्ही एनी रियल नंबर असतील. बी 0 चालतो, सी 0 चालतो, ए एनी रियल नंबर चालतो, फक्त एक संख्या सोडून तो 0 नसावा. कारण इथे जर 0 आपण सबस्टिट्यूट केलो तर हा टर्म ज्याची व्हॅल्यू 0 होते, आणि ह्या टर्म 0 झाल्यामुळे इथं क्वाड्रॅटिक टर्म राहत नाही, म्हणून हा इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन राहत नाही. म्हणून ए बी सी एनी रियल नंबर्स असताना ए मात्र 0 नसावा. हा आहे स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग आपल्याला प्रश्नामध्ये असं विचारलेलं असेल, दिलेले इक्वेशन्स, काही इक्वेशन्स हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये नसतात, आणि मग ते इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहा आणि त्यामधल्या ए बी सी च्या किमती लिहा, असं प्रश्न असतो. पुढे आहे एक्सरसाइज मध्ये प्रश्न, आपण सोडू. बघा, हा पहिला क्वाड्रॅटिक इक्वेशन जर विचारात घेतलं तर फर्स्ट क्वाड्रॅटिक टर्म आहे, नंतर हा लिनियर टर्म आहे, आणि नंतर कॉन्स्टंट आहे. म्हणजे हा क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे.
आणि मग हा क्वाड्रॅटिक इक्वेशन या स्टँडर्ड फॉर्मशी कंपेअर केल्यानंतर आपल्याला ए बी सीच्या किमती लिहिता येतात. बघा या इक्वेशनमध्ये या क्वाड्रॅटिक टर्मचा कोइफिशियंट 1 आहे, म्हणून इथल्या ए ची किंमत 1 असेल. त्यानंतर हा लिनियर टर्म याचा कोइफिशियंट 3 आहे, म्हणून बी ची व्हॅल्यू 3 असेल. आणि हा सी च्या ठिकाणचा नंबर कॉन्स्टंट या चिन्हासहित लिहायचं आहे, हा मात्र -5 आहे. मग या प्रकारे स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहून एबीसी च्या किमती लिहायला सांगतात. काही वेळा इक्वेशन ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्म मध्ये असतं, फक्त एबीसी च्या किमती लिहायच्या. आता हे पुढचं इक्वेशन पहा. यामध्ये हा स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही, आपल्याला पहिल्यांदा याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करून मग एबीसी च्या किमती लिहायच्या. आणि मग यामध्ये कोणता टर्म त्या ठिकाणी मिस झालेला आहे तो पाहायचा. बघा क्वाड्रॅटिक टर्म पहिल्यांदा, हा लिनियर टर्म आणि नंतर कॉन्स्टंट असायला पाहिजे. या इक्वेशन मध्ये कॉन्स्टंट नाही, मग तो कॉन्स्टंट त्या ठिकाणी 0 लिहून तो इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिता येतो. आपण मागच्या वर्षी पॉलिनोमियल्स स्टँडर्ड फॉर्म मध्ये कसे लिहायचे ते अभ्यासलो, त्याचाच या ठिकाणी यूज आहे. बघा हा इक्वेशन 3x² - 5x + 0 = 0. इथे हा टर्म आपण ऍड केलो, कॉन्स्टंट टर्म. आणि मग हा क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टँडर्ड फॉर्मशी कंपेअर करून ए बी सी च्या किमती लिहायच्या आहेत. हा क्वाड्रॅटिक कोइफिशियंट x² चा कोइफिशियंट a असतो, ज्याची व्हॅल्यू 3 आहे. हा x चा कोइफिशियंट b असतो, ज्याची व्हॅल्यू -5 आहे, चिन्हासहित लिहायचं आहे. आणि c ची व्हॅल्यू मात्र 0 आहे. अशा प्रकारे हा इक्वेशन आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहून ए बी सी च्या किमती इथे लिहिलो. त्यानंतर हा इक्वेशन पहा. 5x² = 0 आहे. फक्त एकच टर्म क्वाड्रॅटिक टर्म आहे, यामध्ये लिनियर टर्म नाही, कॉन्स्टंट टर्म नाही. तो लिहून आपल्याला हा इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचा आहे. मग हा 5x² ला 5x² प्लस लिनियर टर्म लिहायचं आहे, व्हेरिएबल हा xच घ्यायचा आहे आणि याचा कोइफिशियंट 0 लिहायचा आहे. आणि मग याचा गुणाकार 0च येतो, त्यामुळे या पॉलिनोमियलच्या व्हॅल्यू मध्ये चेंज होणार नाही, फक्त त्याचा फॉर्म बदलतो. त्याच्यानंतर कॉन्स्टंट टर्म लिहिताना फक्त 0 लिहायचा, व्हेरिएबल लिहिण्याची गरज नाही, =0. आणि मग a ची व्हॅल्यू 5, b ची व्हॅल्यू 0, x चा कोइफिशियंट, आणि c ची व्हॅल्यू पण 0. अशा प्रकारे दिलेले क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहून या स्टँडर्ड फॉर्मशी कंपेअर करून आपल्याला एबीसी च्या किमती शोधता येतात. बघा या आतापर्यंत अभ्यासलेल्या भागावर आपल्याला 3 प्रकारचे प्रश्न येतात. एक तर कोणतेही 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहा असं सांगतात. त्यानंतर दिलेले इक्वेशन क्वाड्रॅटिक आहेत का नाहीत ते डिसाईड करा, निश्चित करा, ओळखा. ते ओळखताना काय करायचं की दिलेल्या इक्वेशन मध्ये हायेस्ट इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल 2 आहे का पहिल्यांदा पाहायचं. आणि असेल तर तो इक्वेशन क्वाड्रॅटिक असतो, आणि नसेल तर तो क्वाड्रॅटिक नसतो. एक व्हेरिएबल असून त्या व्हेरिएबलचा हायेस्ट इंडेक्स किती असायला पाहिजे, 2. मी इथं सांगितलेलं आहे. मग हे झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे किंवा नाही हे डिसाईड करणे. त्यानंतर तिसऱ्या प्रकारचा प्रश्न आहे, दिलेला क्वाड्रॅटिक इक्वेशन हा स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहा आणि एबीसी च्या किमती लिहा, जसं आपण हा प्रश्न अभ्यासलो. असे 3 प्रकारचे प्रश्न एवढ्या भागावर विचारतात. प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये पहिले 3 प्रश्न तेच आहेत. आपण याच्या पुढे प्रॅक्टिस सेट मधले पहिले 3 प्रश्न सोडून घेऊया. या अभ्यासलेल्या भागावर अवलंबून असलेले प्रश्न आहेत. हा प्रॅक्टिस सेट 2.1 मधले फर्स्ट क्वेश्चन, राईट एनी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. 1, 2, 3 लिहायला सांगतील. एनी क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचे इक्वेशन लिहिल. व्हेरिएबल आपल्या मनाने घ्यायचे. अशा प्रश्नांना ओपन एंडेड क्वेश्चन म्हणतात.
आणि मग इथं 2 लिहायला सांगितलेत. आपण 2 कोणतेही क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचे. शक्यतो स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहा. जर तुम्ही लिहिताना तो स्टँडर्ड फॉर्ममध्ये नाही लिहिलात तरी काही प्रॉब्लेम नाही, पण स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिणे सोपं होतं. मग शक्यतो स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहा. समजा 4 आपण कोइफिशियंट घेऊ एक्स स्क्वेअर या टर्मचा प्लस 7x मायनस 11 इज इक्वल टू 0. बघा स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपण इक्वेशन लिहिलो. त्यानंतर y स्क्वेअर मायनस 13y. बघा हे असं लिहिलं तरी चालतं. हा सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशनच आहे, कारण y या व्हेरिएबलचा हायेस्ट इंडेक्स 2 आहे. फक्त हा इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये नाही, कॉन्स्टंटची व्हॅल्यू नाही, पण आपल्याला काय सांगितलंय, राईट एनी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. हा इक्वेशन क्वाड्रॅटिक आहे असं लिहिलं तरी चालतं, किंवा पुढे एखादा कॉन्स्टंट टर्म घेऊनही चालतं. तो कॉन्स्टंट टर्म इकडे लिहिला तरी चालतं. हा इकडे येऊन मायनस होईल आणि मग राईट साईडला 0 राहील. कशाही प्रकारे लिहा तुम्ही, तो स्टँडर्ड फॉर्ममध्ये असणं कंपल्सरी नाही. सिम्पली तुम्ही मोनोमियल लिहिलात तरी चालतं. समजा मायनस 12m स्क्वेअर. बघा हा मोनोमियल असलेला त्या ठिकाणी इक्वेशन आहे, फक्त हा इक्वेट करायचा आहे 0शी. असा मोनोमियल असलेला पॉलिनोमियल याच्यामध्ये इन्क्लूड करून आपण 0शी इक्वेट केलो. हा सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, कारण व्याख्येप्रमाणे हायेस्ट इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल 2 आहे, म्हणून हा इक्वेशन क्वाड्रॅटिक आहे. आणि a ची व्हॅल्यू 0 नसायला पाहिजे. इथे a ची व्हॅल्यू 0 नाही, मायनस आहे, म्हणून हा सुद्धा इक्वेशन क्वाड्रॅटिक आहे. असे अनेक प्रकारचे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला लिहिता येतात. व्हेरिएबल कोणताही घ्यायचा आणि मग इक्वेशन लिहायचं. हा पहिला प्रश्न. नेक्स्ट प्रॅक्टिस सेट मधला सेकंड क्वेश्चन. डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. खाली इक्वेशन्स दिलेले आहेत, त्यापैकी कोणते इक्वेशन्स क्वाड्रॅटिक आहेत आणि कोणते नाहीत हे आपल्याला ओळखायचे. आणि हे लिहिताना लक्षात घ्या, एका ओळीत त्या ठिकाणी त्याचं कारण लिहायचं आहे की या इक्वेशन मध्ये एक व्हेरिएबल आहे, जो व्हेरिएबल त्या ठिकाणी दिलेला आहे तो लिहायचा. इन दिस इक्वेशन x इज ओनली व्हेरिएबल. ओनली म्हणजे एकच व्हेरिएबल आहे आणि त्याचा हायेस्ट इंडेक्स 2 असेल तर 2 लिहा, आणि मग नसेल तर पुढे उदाहरण येईल, नाही असं लिहा. आणि मग हायेस्ट इंडेक्स 2 असेल तर तो इक्वेशन क्वाड्रॅटिक आहे म्हणून उत्तर सांगायचं आहे, नसेल तर नाही म्हणून सांगायचं आहे. पहा याप्रमाणे लिहिता येतं. इन दिस इक्वेशन x is only variable with highest index 2. Therefore this is quadratic equation. म्हणून हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. पहा या इक्वेशन मध्ये x हा एकच व्हेरिएबल असून त्याचा हायेस्ट इंडेक्स किती आहे 2, म्हणून हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आता हा इक्वेशन पहिल्या उदाहरणामधला इक्वेशन ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्म मध्ये होता, त्याला सिम्प्लिफाय करण्याची गरज पडली नाही. पण हे जर इक्वेशन आपण पाहिलं तर हा स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही. मग पहिल्यांदा याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करून मग ठरवायचंय हा क्वाड्रॅटिक आहे किंवा नाही. बघा पहिल्यांदा हा क्वाड्रॅटिक टर्म, नंतर हा प्लसचा 5y इकडे मायनस होईल, मायनसचा 10 प्लस होईल इज इक्वल टू 0. क्वाड्रॅटिक टर्म, लिनियर टर्म, कॉन्स्टंट आणि राईट साइड 0. आणि मग यामध्ये y हा व्हेरिएबल असून याचा हायेस्ट इंडेक्स 2 आहे, म्हणून हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. इन दिस इक्वेशन y is only variable with
highest index 2. Therefore, this is quadratic equation. म्हणून हा इक्वेशन सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मग दोन गोष्टी आहेत. एक व्हेरिएबल असून त्याचा हायेस्ट इंडेक्स किती असायला पाहिजे 2, तर तो इक्वेशन क्वाड्रॅटिक असतो. आणि हे ओळखताना दिलेलं इक्वेशन जर स्टँडर्ड फॉर्ममध्ये नसेल तर तो सिम्प्लिफाय करून स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचा आणि मग ते येस ऑर नो मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर रिझन सहित लिहायचं, नसेल तर कारणासहित ते नाही असं लिहायचं. पहा नेक्स्ट एक्झाम्पल. आपण दिलेलं इक्वेशन क्वाड्रॅटिक आहे का नाही हे डिसाईड करतोय. आणि जर दिलेलं इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये नसेल तर पहिल्यांदा त्याला आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहावं लागेल आणि मग नंतरच डिसाईड करायचं आहे की तो क्वाड्रॅटिक आहे किंवा नाही. बघा या इक्वेशनमध्ये हा 1/y मध्ये डिनॉमिनेटर y आहे, याला पहिल्यांदा एलिमिनेट करायचं आहे. आणि हा y एलिमिनेट करण्यासाठी यातल्या प्रत्येक टर्मला y या व्हेरिएबलने मल्टिप्लाय करायचे आणि मग मल्टिप्लाय केल्यानंतर असं होईल, याला y ने मल्टिप्लाय केल्यामुळे y² इंटू y क्यूब येतं. या टर्मला y ने मल्टिप्लाय केल्यामुळे y कॅन्सल होऊन फक्त 1 राहतो आणि या टर्मला y ने मल्टिप्लाय केल्यानंतर 2y येतो. मग y क्यूब हा प्लसचा 2y इकडे येऊन मायनस होईल, प्लस 1 इज इक्वल टू राईट साइड 0 येईल. पहा या इक्वेशनमध्ये y हा एकच व्हेरिएबल आहे, पण याचा मॅक्सिमम इंडेक्स किंवा हायेस्ट इंडेक्स हा 2 नाही. म्हणून हा इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. मग इथे लिहायचं आहे, इन दिस इक्वेशन y is only variable. हे कंपल्सरी नाही लिहिणं. जेव्हा नसतं तेव्हा डायरेक्ट कारण लिहून लिहिलं तरी चालतं, असंही चालतं. बघा, इन दिस इक्वेशन मॅक्सिमम इंडेक्स ऑफ y इज नॉट 2 असं लिहिलं तरी चालतं. बघा, इन दिस इक्वेशन हायेस्ट शब्द वापरा किंवा मॅक्सिमम शब्द वापरा, कोणतंही चालतं. इन दिस इक्वेशन मॅक्सिमम index of variable is not 2. Therefore, this is not a quadratic equation. म्हणून मी तर लिहित नाही, म्हणून हा इक्वेशन क्वाड्रॅटिक नाही. इथं थोडक्यात लिहायचं, therefore this is not a quadratic equation. ठीक आहे. नेक्स्ट, हा पण स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही. आताप्रमाणेच इथे डिनॉमिनेटर मध्ये x आहे, याला मल्टिप्लाय करायचं x ने मल्टिप्लाय केल्यानंतर इथे x इंटू x स्क्वेअर येईल. इथं y स्क्वेअर इंटू y क्यूब झाला. इथं xच आहे, x ने मल्टिप्लाय केल्यामुळे x स्क्वेअर येईल. याला x ने मल्टिप्लाय केल्यामुळे x एलिमिनेट होऊन फक्त 1 राहील आणि -2 ला x ने मल्टिप्लाय केलं तेव्हा -2x येईल आणि मग x स्क्वेअर मायनसचा 2x इकडे प्लस होईल, प्लस 1 इज इक्वल टू 0. बघा, हा स्टँडर्ड फॉर्म मध्ये आला. आता ओळखायचं आहे, x हा ओनली व्हेरिएबल असून याचा मॅक्सिमम इंडेक्स 2 आहे. मी इथे लिहायचं आहे, इन दिस इक्वेशन x इज ओनली व्हेरिएबल विथ मॅक्सिमम इंडेक्स 2. Therefore, this is a quadratic equation. म्हणून हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. नेक्स्ट, याला सिम्प्लिफाय करायचं आहे, ब्रॅकेट रिमूव्ह करायचे आहेत. हे सूत्रानुसार सुद्धा करता येतं. येत नसेल तर सरळ सरळ कंसांचा गुणाकार करा. m ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे, +2 ने या सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे आणि मग आता ब्रॅकेट रिमूव्ह करायचं आहे. m इंटू m m स्क्वेअर मायनस 5 इंटू m 5m
प्लस 2m आणि या दोघांचा गुणाकार -10 येतो इज इक्वल टू 0. m स्क्वेअर हे दोन लाईक टर्म्स आहेत, यांची वजाबाकी येतं -3m -10 इज इक्वल टू 0. पहा, क्वाड्रॅटिक टर्म, लिनियर टर्म, कॉन्स्टंट इज इक्वल टू 0. मग याचं उत्तर लिहिताना इन दिस इक्वेशन m इज ओनली व्हेरिएबल with maximum index 2, so this is a quadratic equation. म्हणून हा इक्वेशन क्वाड्रॅटिक आहे. in this equation m is only variable with maximum index 2, therefore this is a quadratic equation. म्हणून हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. पहा, शेवटचं एक्झाम्पल यामध्ये हा पण सिम्प्लिफाय केलेला नाही आहे. इथं आपल्याला m या व्हेरिएबलचा मॅक्सिमम इंडेक्स 3 दिसतोय, तरी पण इक्वेशन सिम्प्लिफाय करूनच उत्तर लिहायचं आहे. हा m क्यूब हा प्लसचा 3m क्यूब इकडे येऊन मायनस होईल, प्लस 3m स्क्वेअर -2 इज इक्वल टू 0. बघा, हे सिम्प्लिफिकेशन मध्ये कधी हा m क्यूबचा टर्म 0 होऊ शकतो आणि राहिलेला टर्म असा स्क्वेअर येऊ शकतो, म्हणजे तो इक्वेशन क्वाड्रॅटिक होऊ शकतो. म्हणून सिम्प्लिफाय केल्याशिवाय उत्तर लिहायचं नाही. फक्त निरीक्षणाने क्वाड्रॅटिक नाही असं म्हणायचं नाही. समजा इथे कोइफिशियंट 3 राहिला असता तर बघा काय झालं असतं, याची वजाबाकी 0 आली असती आणि मग 3m स्क्वेअर -2 इज इक्वल टू 0 हा मात्र क्वाड्रॅटिक झाला असता. त्याच्यामुळे फक्त निरीक्षण करून ठरवायचं नाही, तर सिम्प्लिफाय करायचं आहे. इथं 3 नाही आहे, फक्त m क्यूब आहे. या लाईक टर्मची वजाबाकी -2m क्यूब प्लस 3m स्क्वेअर -2 इज इक्वल टू 0. मग आता m हा एकच व्हेरिएबल आहे, पण त्याचा हायेस्ट इंडेक्स, मॅक्सिमम इंडेक्स मात्र 2 नाही. म्हणून हा इक्वेशन क्वाड्रॅटिक नाही. मग इथे लिहायचं आहे इन दिस इक्वेशन मॅक्सिमम इंडेक्स of variable is not 2, therefore this is not a quadratic equation. म्हणून हा क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. या प्रकारे दिलेले इक्वेशन क्वाड्रॅटिक आहे का नाही हे आपल्याला सिम्प्लिफाय करून कारणासहित लिहिता येतं. कारणासहित लिहायचं आहे. 2 मार्काला हा प्रश्न असतो. आणि कधी कधी फक्त तुम्हाला निरीक्षणाने ओळखा म्हणतात क्वाड्रॅटिक आहे किंवा नाही, ते एका मार्काला 2-2 देतात आणि मग अर्ध्या मार्काला एकच असतो. तेव्हा मात्र एवढं लेंदी करायचं नाही, मार्क्स पाहून त्या ठिकाणी रीत करायची. मग या ठिकाणी इथे हा प्रश्न पूर्ण.